हाय फ्रेंड्स, तर चला तुमच्याही घरात मुलं मेथीचे लाडू खात नसतील तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करा। हे 1 वाटी मेथी घेतलेली आहे मी। 1 वाटी मेथी रात्रीच भिजवून घ्यायची आहे आणि तिचं पीठ करून मस्त दुधामध्ये भिजवून घ्यायचं आहे। दुधामध्ये भिजवून त्याला रात्रभर मुरू द्यायचं आहे आणि आता हे वाटीमध्ये आपण रात्रभर झाकून ठेवू आणि सकाळी आपल्याला याला करायचं आहे। तर बघा, आता मी हे सर्व प्रोसेस करून घेतली। आता हे पूर्ण रात्रभर राहू द्यायचं आहे आणि आता सकाळी बघूया। सकाळी बघा, 1 वाटी खोबरं, गव्हाचं पीठ, मखाने, खारी, काजू, बदाम, डिंक आणि चारोळ्या असं सर्व घेतलं मी। आणि बघा, इथं आता मी जे मेथीचं पीठ घेतलेलं होतं ते मिक्सरमधून परत एकदा फिरवून घेतलं आणि त्यानंतर थोडं 2 चम्मच तूप टाकून बदाम फ्राय करून घेतले। बदाम फ्राय केल्यानंतर थोडंसं तूप घातलं आणि काजूही फ्राय करून घेतले। आपल्याला सर्व साहित्य फ्राय करूनच घ्यायचं आहे, त्याच्यामुळे सर्व बघा चारोळ्याही होत्या, त्याही मी थोडं तूप घालून फ्राय करून घेतल्या। त्याच्यानंतर खोबऱ्याला मस्त भुजून घेतलेलं आहे, कारण कशातही मॉइश्चर नको आहे, म्हणून अशा प्रकारे आपल्याला सर्व सामान भुजून घ्यायचं आहे लाडूचा। थोडंसं मखाने होते, ते मखानेही मी भाजून घेतले छान। हा सर्व सामान मी इथं व्यवस्थित पूर्ण भाजून घेतला। तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला सर्व भाजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण जे मेथ्यांचं पीठ घेतलेलं होतं त्यालाही 2 चम्मच तूप टाकून मस्त भाजून घ्यायचं आहे, कारण ते आपण भिजवून घेतलेलं होतं याच्यामध्ये दुधामध्ये, त्यामुळे थोडं त्याला व्यवस्थित भाजायचं आहे। त्या गव्हाचं पीठही मस्त भाजून घ्यायचं आहे। मी सर्व 1 वाटी मेथ्यांचं पीठ आणि 1 कटोरा गव्हाचं पीठ असं घेतलेलं आहे। त्यानंतर वाटीने काजू बदाम घेतलेले, तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता। आता सर्व काजू बदामही मिक्सरमधून वाटून घेतले आणि हे आपलं खारीचं पीठ राहिलेलं होतं तेही वाटून घेतलं। अशा प्रकारे सर्व साहित्य माझं झालेलं आहे। आता राहिला फक्त डिंकही तळून घेतला। डिंकाला छान तळून घ्यायचं आहे आणि तुम्ही त्याला आपण असं ठेसूही शकतो किंवा मिक्सरमध्ये फिरवू शकतो। डिंक तेव्हाच चुरा होतो, त्यामुळे तुम्ही असंही ठेसू शकता, पण मी मिक्सरमधून काढून घेतला। एका कढाईमध्ये आपल्याला तेल गरम करून त्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे आणि गूळ मस्त असे थोडंसं बुडबुड येईपर्यंत होऊ द्यायचं आहे। आता बघा, गूळ पूर्ण वितळलेला आहे आणि इथं आपण जे सर्व सारण केलेलं होतं मिक्स, त्यामध्ये सर्व गूळ घालून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने सर्व सारणमध्ये आपल्याला तो गूळ घालून घ्यायचा आहे आणि आपल्या लाडूचं सारण तयार आहे। बघा, ही एवढ्या सारणासाठी मी 1 किलोला थोडा कमी गूळ घातलेला आहे आणि अर्धा किलोच्या आसपास तेल घातलेलं आहे। तर एवढं भरपूर होऊन गेलेलं आहे। आणि मेथ्या 1 वाटी असं प्रत्येक सामान मी वाटीने मोजून घेतलेलं आहे। तर तुम्ही असं घेऊ शकता आणि पूर्ण लाडू असे बांधून झालेले आहे माझे। बघा, तुम्ही लाडू एकदम छान झाले आणि